हनुमाननगर रोहा, दुसरी मॅच असेल सोनार सिद्ध दाटाव ए विरुद्ध असेल वक्रतुंड भुवनेश्वर, तिसरी मॅच असेल सोनेश्वर नेवी सोनकार आणि चौथी मॅच असेल आरे बुद्रुक आणि सोनार सिद्ध दाटाव एमबी. आपल्याला हा उद्याचा लॉट्स पाहायला मिळेल. आणि इथून मात्र पाहूया आता मात्र या दोन संघांमधून अंतिम 3 मध्ये कोण जाणार आहे. कारण जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचा जो फॉर्मॅट आहे कारण 5 क्रमांक आहेत. प्रथम क्रमांक पाहिलं तर 55,000 आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 25,000 आकर्षक चषक, तृतीय क्रमांक 15,000 आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांक 12,000 आकर्षक चषक आणि 5वा क्रमांक सुद्धा 12,000 आकर्षक चषक. मॅच ऑन होते जिथे गोलंदाजीसाठी आपण पाहतोय केतन सज्ज झाले तर स्ट्राईकला असेल दिवेश आणि रुपेश. एक आजच्या दिवसामधली एक स्फोटक जोडी आपल्या समोर मात्र आली आहे जिथे सलामीला हाफ टॅकल चेंडू फटका चांगला डीप कव्हरला केलाय. चेंडू मात्र दन दन करत जातोय सीमा पार. पहिला चौकार 4. बघा 4 ओव्हरची मॅच आहे आणि खऱ्या अर्थाने रुपेश यांनी सांगितलं होतं की 50 धावा आम्हाला असणं खूप गरजेचं आहे. प्रथमच आम्हाला बॅटिंग करायची, एक मॅजिक फेर आम्हाला इथून गोळा करायची. सुरुवात 4 झाली आहे जिथे आपण पाहतोय की केतनला सुद्धा कमबॅक करावं लागेल. 4 सुरुवात झाली. धावसंख्या 4. पुन्हा एकदा हाफ टॅकल चेंडू आहे. चेंडू हवेमध्ये, चेंडू आपण पाहतोय पॉइंट रिझनला खेळला गेलाय. चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय दन दन करत जाईल. इथून मात्र दिवेच्या बाट मधून सलगचा हा दुसरा चेंडूचा खेळ झाला. आणि इथे मात्र आपण पाहतोय केतनच्या अगेन्स्ट 2 मोठे फटके आलेत. अर्थातच 4 8 धावा मात्र गोला गेलेत. इथे आपण पाहतोय सुरुवातीला आपण पाहतोय तर सलामीला देवेश आजच्या दिवसामध्ये आला नव्हता, परंतु इथून जिथे 4 ओव्हरची मॅच जशी पाहिली आहे त्याला माहिती आहे लक्ष मोठे ठेवणं गरजेचं आहे. कारण कालच्या दिवसामध्ये या संघाचा मात्र दरार होता, दहशत होती असा वास्तविक संघ आपल्याला पाहायला मिळते. केतन आपल्या ओव्हरमधला पुढच्या घेऊन सज्ज होतोय. इथे मात्र पंच मनोज यांचा इशारा असेल की प्लॅटफॉर्म नंबर 1 ची गाडी कदाचित 2 वर यावी आणि हा मात्र वाईट असेल. 1 धाव मात्र घेतली जाईल. धावसंख्या 1 पुढे सरकेल. धावसंख्या बिनबाद प्रथम बॅटिंग करत असताना जय बजरंग हिटवणे संघ मात्र धावसंख्या 9 आपल्याला पाहायला मिळते. जिथे या ओव्हरचा मात्र 2 चेंडू झाले, 4 चेंडू शिल्लक आहेत. पॉवर प्लेचं एक शतक आहे. इथून मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये आपल्या संघाला आणायचा हा हेतू मात्र. फुलटा चेंडू आहे, फुल टोल करायचा प्रयत्न होता परंतु कॅच जवळ हाताला लागली आहे. परंतु इथून काय ड्रॉप झाली आणि चेंडू सरळ गेलाय. सलगचा इथे 3रा चौकार. दिवेश कडून चुकी तर झाली आहे. जिथे आपण पाहतोय काऊ करणारा हा झेल होता परंतु तिथे चेतन होते आणि कॅच तर ड्रॉप झाली आहे परंतु 4 धावा सुद्धा आल्या. धावसंख्या 4 ने वाढेल. धावसंख्या सध्याच्या घडीला जिथे आपण पाहतोय दिवेच्या बाट मधून सलगचे 3 चौकार आले. धावसंख्या 13 झाली आहे. हाफ टॅकल चेंडू आहे. आडव्या बॅटने घ्यायचा प्रयत्न आहे. फटका पाचला चेंडू हवेमध्ये आहे. ओहो काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. देवेशला जीवनदान दिलंय. काय ड्रॉप झाली आहे. डोक्यावर तर सर्वांनी हात मारले आहे परंतु क्रिकेटमध्ये झाली चुकी. कदाचित क्रिकेटला चुकीला माफी नाही आहे असं मी म्हणेन. जीवनदान असेल. आता मात्र थोडासा मोकळा श्वास घेईल बॅट्समॅन दिवेश. डॉट चेंडू आहे परंतु एक लॉलीपॉप कॅच मात्र ड्रॉप केली आहे राहुल खरुळे याने. आता मात्र येणारा वेलच सांगेल हा झालेला कॅच ड्रॉप मात्र संघासाठी किती महाग पडेल. 2 चेंडू शिल्लक आहेत. हो गतीमध्ये थांबवला. इथे मात्र पूर्णपणे गतीमध्ये बसवला केतन याने. कॅच ड्रॉप झाल्यानंतर थोडंसं पूर्णपणे आपण पाहतोय तर नाराज झाले होते गोलंदाज. कारण त्यांना माहिती आहे की दिवेश हा एक असा बॅट्समन आहे जर तो चालला तर इथून 50 ते 60 धावा आरामात बनवू शकतात जय बजरंग हेटवणे या संघाचे. हे केतनला माहिती आहे पण त्यानंतर डॉट चेंडू आहे. या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या सध्याच्या घडीला बिनबाद प्रथम बॅटिंग करत असताना 13 धावा आहेत. थांबलेले आहेत. रणवीर मध्ये अडथळा आलाय. थांबावं लागेल.
एखादा खराब चेंडू नक्कीच आपल्या संघाला परवडणार नाही आहे हे सांगते केतन. या ओव्हरचा आपण विचार केला तर देवीच्या बॅटमधून 3 चौकार आलेत, 1 वाईट आलाय आणि धावसंख्या 13 जोडली गेली आहे. हो फटका पुन्हा एकदा फटका, चेंडू हवेमध्ये आहे, स्वतः गोलंदाज प्रयत्न करतोय परंतु यशस्वी ठरणार नाही आहे. 2 इथे मात्र संध्या प्राप्त केल्या होत्या. शतक क्रमांक पहिला संपलाय, पहिला ओव्हरचा मात्र खेळ संपलाय. बिनबाद प्रथम बॅटिंग करत असताना जय बजरंग हेटवणे संघाची धावसंख्या इथे मात्र 14 धावा. जिथे आपण पाहते सोनार सिद्ध चषक 2025 पर्व 7वा आहे, जिथे आपण पाहते पर्व पहिला, पर्व दुसरा पहिला, पर्व तिसरा पहिला, पर्व चौथा पहिला, पर्व 5वा सुद्धा पाहिलं आणि पर्व 6वा सुद्धा पाहिला आणि पर्व आपण 7वा पाहत आहे. त्याच्यामध्ये काय आहे तो प्रथम संघ जो पटकावेल रोख रक्कम 55,000 आणि तब्बल स्पोर्ट्स सायकल 11 असणार आहेत. 11 खेळाडूंना मात्र इथे गुणगान गायले जाणार आहे. तब्बल आपण पाहते तर या स्पर्धेमध्ये 40 गावांनी मात्र प्रवेश नोंदवलाय. तब्बल 440 खेळाडू मात्र इथे आपलं नशीब आजमावणार आहेत आणि अंतिम अर्थातच रविवारी मात्र इथून 11 खेळाडू आहेत त्यांना मात्र इथे सायकल सुद्धा मिळल्या जातील. पहिला ओव्हरचा खेळ संपला जिथे आपण पाहते केतन गोंदाजी ट्रॅकवर आले होते, जिथे आपण पाहते 2 संध्या निर्माण केल्या होत्या, कदाचित 3 संध्या निर्माण केल्या होत्या आणि तिन्ही संध्यामध्ये आपण 2 तर जेल कॅट ड्रॉप झाली. तिसऱ्याचा प्रयत्न केला होता स्वतः केतन याने परंतु ते सुद्धा आपण पाहते असफल ठरला. 14 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात, जिथे आपण पाहते गोंदाजी ट्रॅकवर आता चेतनला पाहणार आहोत. केतन झालं, आता मात्र चेतन आलेले आहेत. जिथे आपण पाहते जीवनदान दिलाय वैयक्तिक आपण पाहते तर 13 या धावसंख्येवर दिवेश खेळतोय आणि नॉन स्ट्राईकला रुपेश आहेत, ज्याने आपण पाहते आजच्या दिवसामध्ये चांगली बॅटिंग असेल, चांगली गोलंदाजी असेल असं पूर्ण आपण पाहते ऑलराऊंडच्या भूमिकेमध्ये आज रुपेश धनव्याला पाहिलं. ते सध्याच्या घडीला नॉन स्ट्राईकला 4 ओव्हरची मॅच आहे. पूर्णपणे आपण पाहतो तर साधना कंपनीचे जे स्टाफ किंवा वर्कर आहेत ते या मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं सो धन्यवाद. हो आणि बॅटने फटका खेचला, जीवनदान दिल्यानंतर आत्मविश्वास दुग्न झाला. बॅटर दिवेशाचं चेंडूला फेकून दिला, सीमाबार षटकार. इथे मात्र आपण पाहतोय तर दिव्यचा शो चालू झाला, जिथे मात्र आपण पाहतोय चेतन आलेले आहेत आणि चेतनच्या आगेस मात्र इथे आपला हात खोललेले आहेत. आल्या आल्या मात्र इथे आसमान दाखवलाय गोलंदाज चेतन याला. धावसंख्या 6 निवडेल, धावसंख्या 20 झाल्या. हो पुन्हा एकदा मोठ्या फटका मारचा प्रयत्न होता, बॅट चेंडूचा संपर्क जाणे, चेंडू आपण पाहतो बॅकवर्ड क्षेत्रामध्ये जाईल, सिंगल मात्र देवेशला मिळेल. धावसंख्या 1 निवडेल, सध्याच्याकडे धावसंख्या 21 झाली आहे. शतक क्रमांक 2 चालू आहे. इथे मात्र म्हटलं होतं रुपेश की आम्हाला 50 धावा बनवायचे आहेत, जर अशी बॅटिंग करते नक्कीच 50 धावा बनतील, परंतु इथे खऱ्या अर्थाने राहुल सुद्धा म्हणत की आम्हाला कमीत कमी धावावर मात्र रोखायचं आहे. दोन्ही संघासाठी ही खूप महत्त्वाची मॅच आहे, कारण अंतिम 3 मध्ये जाण्यासाठी हा प्रयत्न दोन्ही संघांकडून होणार आहे. 1 पाऊल पुढे स्पोर्ट्स सायकलसाठी मी म्हणेन. शतक क्रमांक 2 चालू झाला, जिथे चेतन आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 7 धावा गरज केल्यात. ओहो हाफ टायगर चेंडू होता, बॅट निघायचा प्रयत्न झाला परंतु बॅट फक्त हवेशी बोलल्या आणि इथे मात्र डॉट चेंडूची सांगता झाल्या. खऱ्या अर्थाने आपण पाहतो तर या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत आणि प्रत्येक विभागामध्ये अशी स्पर्धा हवी असे सर्व खेळाडूंना प्रत्येक संघाला असं वाटतंय, परंतु असं फक्त तुम्हाला सोनार सिद्ध मंडल यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळेल. कारण प्रत्येक साठी आपण इथे बक्षीस आहे, मालिकावीर आपण पाहतो फ्रीज आहे, गोलंदाज फलंदाजसाठी LED आहेत, त्यानंतर फायनल संघासाठी 11 सायकली आहेत. हाफ टॅकल चेंडू आडव्या बॅटने खेचला, चेंडू हवेमध्ये. इथे मात्र फलंदाज रुपेशला मात्र परतावा लागेल, पकडला असेल, संपला रुपेशचा खेळ.
बघा शतक क्रमांक दुसरा चालू झाला. पहिल्या ओव्हरचा मात्र जर आपण विचार केला तर 6 ने सुरुवात झाली. त्यानंतर आपण पाहतो तर आत्मविश्वास मात्र गमवला नाही. गोलंदाज केतन याने लगेच कमबॅक केलाय. दुसऱ्या चेंडूवर मात्र सिंगल आली. त्यानंतर डॉट काढला. जो प्रेशर बनवता रिलीज करण्याच्या ह्याच्यामध्ये मात्र रुपेशला आपला विकेट गमावा लागला. न्यू बाट्समन मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅचमध्ये एक हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पूर्णपणे प्रेशर दडबड होता परंतु तिथे मात्र चौकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तो मात्र अक्षय सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते स्ट्राईकला असेल. या ओव्हरचा विचार केला 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या 4-2 मध्ये 7 दिल्या परंतु दुसऱ्या 2 चेंडूमध्ये कमबॅक सुद्धा करून दाखवलाय ते भारतीय संघाच्या गोलंदाजाने अर्थातच चेतन याने. 2 चेंडू शिल्लक आहेत अक्षयच्या मातीसाठी. धावसंख्या सध्याच्या घडीला आम्हाला अर्जुन सांगते की 21 या धावसंख्या मात्र सध्याच्या घडीला जे बजरंग हेटवणे संघ मात्र थांबला. पूर्णपणे आपण पाहते तर सोनाशिदा चषक 2025 एक जबरदस्त आयोजन नियोजन आणि प्रत्येक आपण पाहते तर मुंबई असेल पुणे असेल इथून मात्र पाहते या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा आलेल्या आहेत आणि अशी स्पर्धा कुठे होणार नाही असंच आपण इथून सांगू शकतो. कारण एक परंतु त्याच दरम्यान पंच सांगते की हा मात्र डॉट चेंडू असेल. या ओव्हरला मात्र सुरुवात झाली 6 ने. कारण पहिल्या चेंडू मात्र षटकार आला होता दिवेशच्या बॅटमधून. जसं दिवेश मात्र आपण पाहते सिंगल गेले नॉन स्ट्राईकला गेलेत त्यानंतर मात्र धावा येत नाहीत. 5 चेंडूचा खेळ झालाय. या ओव्हरचा शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक. पहिल्या 2 मध्ये 7 दिल्या परंतु नंतरच्या 3 चेंडूमध्ये एकही धावखर्च केले आणि रुपेश सारखा एक महत्त्वाचा फलंदाज मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला तो गोलंदाज चेतन आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा आणि अंतिम चेंडू या ओव्हरमधला. हाफ टायगर चेंडू पुन्हा एकदा टाकला परंतु पाहूया इथे मात्र शतक क्रमांक आपण पाहतोय दुसरा चालू आहे. पंचांचा इशारा वाईट आहे. इथून मात्र एक सिंगल मिळेल. धावसंख्या जी 21 होती ते मात्र 22 वर पाहायला मिळेल. 4 ओव्हरची मॅच आहे जिथे आपण पाहते अंतिम 3 मध्ये जाण्यासाठी. तसेच एक चेंडू शिल्लक आहे. इथे नंतर आपण पाहतो तर प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीचा मात्र मान सन्मान केला जाते. प्रत्येक व्यक्तीवर मात्र लक्ष असणारा ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते की आपल्या नजरेमधून कोण चुकणार नाही ना आणि प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीचा मात्र इथे मान सन्मान केला जातोय. मग खेळाडू असो किंवा मान्यवर असो. इथे मात्र पाहूया पंच सांगतील की हा चेंडू मात्र नो असेल कारण मगाशी वॉर्निंग दिली होती आणि आता हा नो असेल. धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या बघता बघता 23 मात्र पाहायला मिळते. बघा चांगली गोलंदाजी होती परंतु कुठेतरी आपण पाहतो नियंत्रण थोडंसं भरकटलाय. पहिला वाईट टाकला त्यानंतर वॉर्निंग मिळाली आणि आता मात्र नो चेंडू असेल. फील्डची संधी असेल ती अक्षयसाठी. धावसंख्या दोन्ही इथे वाढलेत. धावसंख्या आपण पाहतो तर एक पहिली वाईट त्यानंतर नो. धावसंख्या 23 झाल्या. या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. काहीसा वेगळा करण्याचा प्रयत्न होता तो चेतन याचा परंतु त्यासाठी आपण पाहतो 2 धावा मात्र इथं दिल्यात या गोलंदाजाने. शेवटचा अंतिम चेंडू आहे आणि हा चेंडू फ्री हिट आहे अक्षयसाठी. धावसंख्या 23 झाली. शतक क्रमांक दुसरा चालू आहे. चला भारतीय संघ जास्ती वेळ घ्यायचा नाहीये. फ्री हिटचा चेंडू आहे. तुम्ही फिल्डिंग बदलू शकत नाही. फ्री हिटचा चेंडू आहे. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे. अंतिम 3 मध्ये जाण्यासाठी हा सिंगल शो या 2 संघांमध्ये पाहायला मिळतोय. प्रत्येक गावाला मात्र इथून संधी दिली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ओ फटका चांगला आहे. चेंडू मात्र भिरकावला. चेंडू आपण मिड विकेट मध्ये जाते तिथे केतन आहेत. सिंगल कंप्लीट केली आहे आणि सिंगलवर मात्र समाधान सुद्धा मानलाय. शतक क्रमांक दुसरा संपला आणि धावसंख्या पाहिली तर प्रथम बॅटिंग करत असताना जय बजरंग हेटवणे संघाची 1 गडी बाद 24 अशी धावसंख्या झाली आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतो तर या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आमचे मान्यवर संतोषजी रडे साहेब यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करणार आहोत. मी प्रज्वल याला विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्थ मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. संतोषजी रडे साहेब यांचं धन्यवाद साहेब आपण आलात आणि या स्पर्धेची आपण शुभा वाढवले. 12 चेंडूचा खेळ संपलाय. पहिला 12 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर प्रथम बॅटिंग करत असताना 1 गडी गमवून मात्र 24 धावा इथे बनले. चला टीम मीटिंग घ्यायची नाही आहे. बसे संघ फास्ट घ्या. अजून कोण आहे तसेच नरेशजी रडे साहेब आलेत यांचं सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करणार आहोत. आणि गोलंदाजी ट्रॅकर गोलंदाज संग्राम आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद साहेब आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. पूर्णपणे आपण पाहतो तर या मॅचचा आनंद घेत असताना साधना कंपनीचे आपण पाहते तर कामगार सुद्धा या मॅचचा पूर्णपणे आनंद घेत आहेत आणि त्यांच्या माहितीसाठी हे मात्र आपण पाहतो हे दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र ठरलेले आहेत. परंतु 5 क्रमांक असल्या कारणे आपण पाहतो तर इथून
अंतिम 3 मध्ये कोण जाणार याच्यासाठी हा संघर्ष आहे. एक साईडला आपण पाहतोय जिथे जय बजरंग हेटवणे संघ मात्र बॅटिंग करते आणि गोलंदाजी करत असताना आपल्याला भास्ती संघ पाहिला. संग्राम गोलंदाजी ट्रॅकवर आलेत. सुरुवात सिंगलने झाली आहे. धावसंख्या 1 वाढली. धावसंख्या सध्याच्या घडीला एक गडी बाद 25 अशी धावसंख्या झाली आहे. जिथे आपण पाहते दिवेशच्या बॅटमधून 3 चौकार 1 षटकार आपला पाहायला गेला. ते दिवेश सध्याच्याकडे स्ट्राईकला असेल. भास्ती संघ थोडंसं फास्ट घ्या विनंती असेल. एजंट तुम्हाला बॅटिंग करायची आहे याचं लक्ष असू द्या. शतक क्रमांक 3 चालू झाला. धावसंख्या 25 झाली आहे. फटका चांगला खोला टाकला. चेंडू हवेमध्ये आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. सलगचा 3रा जीवनदान असेल दिवेशसाठी. कारण 4था म्हणेन मी परंतु 1 प्रयत्न केला होता आणि हा 4था जीवनदान असेल. आणि 4 जीवनदान एका फलंदाजाला भेटणं म्हणजे हे भास्ती संघाला परवडणार नाही आहे. धावसंख्या 2 कंप्लीट केल्या. धावसंख्या पुढे सरली. धावसंख्या सध्याच्या घडीला 27 धावा झाल्यात. जिथे आपण पाहतोय तर चांगला योगदान राहिलं तर दिवेश याचा 4 जीवनदान मिळालेले आहेत आतापर्यंत. हाफ टॅकल चेंडू आहे. पुण्याला चेंडू ऑन साईडला फेकलाय. तिथे मात्र प्रोटेक्शन ठेवला गेलाय. सिंगल कंप्लीट केली आहे. डबलला पलटण्याचा प्रयत्न केलाय पण तिथून असफल ठरलेत आणि फलंदाज मला वाटते अक्षयला मात्र इथून परतावा लागेल. बाद आहेत. स्ट्राईक आपल्याकडे घेतलेली आहे आणि देवेशला माहिती आहे आणि ज्यावेळी हेडू सांगायला सुद्धा माहिती आहे जेवढी स्ट्राईक देवेशकडे असेल ना तेवढा धावा बनतील. प्रतीक आलेले आहेत न्यू बास्टमन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला टीम मीटिंग घेऊ नका भास्ती संघ कारण धावसंख्या सध्याच्या घडीला 28 झाली. दुसरं 28 धावा झाल्या. जिथे आपण पाहतो पहिली धाव सुरक्षित आपण पाहतो कंप्लीट केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये असफल ठरले. ते अर्थात अक्षय आणि ते बाद झालेत. न्यू बास्टमन प्रतीक आलेले आहेत. या ओव्हरचा विचार केला तर 3 चेंडू शिल्लक आहेत. या डावाचा विचार केला तर 9 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या सध्याच्या घडीला 28 आहे. जिथे प्रथम बॅटिंग करत असताना जय बजरंग हेटवणे संघ आपल्याला पाहायला मिळते. बघा या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक गावाचा विचार केलाय आणि तसा लॉट सुद्धा पाडला. खऱ्या अर्थाने कौतुक करायला पाहिजे त्या सुनाशित दाटाव मंडळाचं कारण प्रत्येक गावाला त्यांनी संधी दिल्या असं लॉट त्यांच्या माध्यमातून पाहायला गेला. इथे मात्र बॅट फिरले चेंडू जाते. आपण पाहतो फाईन लीग मधून सीमा पार येथील 4 वेळा धावसंख्या आपण पाहतो तर इथून 32 अशी धावसंख्या झाली. या ओव्हरमध्ये आपण विचार केला 2 चेंडू शिल्लक आहे. जिथे आपण पाहतोय तर सध्याच्या घडीला देवेशची बॅट मात्र बोलते 4 जीवनदान आजच्या दिवसामध्ये एकाच बॅट्समॅनला मात्र मिळालेले आहेत आणि 11 चेंडू 27 या धावसंख्येवर मात्र देवेश सध्याच्या घडीला खेळतोय. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. प्रोडक्शन तिथे मिड विकेट मध्ये आहे. सिंगल कंप्लीट केली आहे. डबलला पलटलेत पण तो डबल कंप्लीट होणार का आणि या 2 धावा केल्या थोडेसे पंबल झालेत पण तू या 2च धावा. धावसंख्या 2 ने वाढेल. अर्थातच आपण पाहतोय तर 29 वर जाईल तो देवेश आणि संघ जाईल मात्र खऱ्या अर्थाने 34 वर. 34 धावा द्यायला शतक क्रमांक मात्र 3रा चालू आहे. 4 ओव्हरच्या मॅच आहे. या ओव्हरचा शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल जिथे आपण पाहतोय गोलंदाजी संग्राम करतोय. 34 धावा इथे बांधलेल्या आहेत. देवेश मात्र प्रयत्न असेल की जास्तीत जास्त स्ट्राईक मला घ्यायच्या संघासाठी धावा मला बनवायच्या आहेत. फटका चांगला आहे. उंच सुद्धा आहे. लांबी सुद्धा काढली आहे. चेंडू जातो सीमा पार. दिवेच्या बॅट मधून षटकार. संघाची धावसंख्या 18 चेंडूचा खेळ संपलाय आणि 18 चेंडूचा खेळ संपत असताना आपण पाहतोय जय बजरंग हेटवणे संघाची 2 गडी बाद धावसंख्या 40 झाली आहे. परंतु आपण पाहतोय तर 13 चेंडूमध्ये 35 धावा करणारा देवेश सध्याच्याकडे नॉन स्ट्राईकला आहे. बघा संघाची टोटल अर्जुन 40 आहे आणि योगदान राहिलाय 35चा
तो मात्र देवेश याचा आणि त्याला मात्र दिलेले 4 जीवनदान. आता मात्र भास्ते संघासाठी मात्र नक्कीच हे जीवनदान थोडंसं महागडे पडलं असं मी म्हणेन. 35 धावांवर मात्र वैयक्तिक तो खेळतोय देवेश आणि संघाची टोटल आहे 40. शेवटचा आणि अंतिम पर्याय बघा. या स्पर्धेमध्ये 50 झालेली नाही आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर षटकांची हॅट्रिक सुद्धा झाली नाही, चौकांची हॅट्रिक झाली आहे, विकेटची हॅट्रिक झाली आहे. आजच्या दिवसामध्ये शरद यांच्या नावावर आपण पाहतो विकेटची हॅट्रिक कंप्लीट केली होती. इथून मात्र पाहूया जिथे आपण पाहतो 50 साठी आले होते परंतु 50 धावा झाल्या नाही आहेत. 4 ओव्हरची मॅच आहे. शेवटचा आणि अंतिम पर्याय काय असेल भास्ते संघाकडे तर कौशल आलेले आहेत. धावसंख्या 40 झाल्या जिथे आपण 4 गोलंदाज वापरायचे आहेत. धावसंख्या 40 झाल्या. 13 चेंडूमध्ये 35 वर खेळतो तो देवेश सध्याच्याकडे नॉन स्ट्राईकला आहेत, ज्याच्या बॅटमधून 3 चौकार 2 षटकार आलेत. द बॅट्समन देवेश सध्याच्याकडे नॉन स्ट्राईकला. कौशल्य आलेत शेवटचे शतक घेऊन. हो हलक्या हाताने मात्र चेंडूला फक्त स्टेअर केलेत. ओहो डायरेक्ट हिट काम तमाम झाला असता. सिंगल मिळेल. सिंगलने धावसंख्या 41 झाल्या. प्रथम बॅटिंग करत असताना डाव पहिला चालू आहे. या डावातले शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत आणि वैयक्तिक 35 वर मात्र देवेश खेळते. पूर्णपणे डावाला मी म्हणे सांभाळलंय कारण खऱ्या अर्थाने आपण पद्धती 41 झालाय आणि 35 धावांचा योगदान अर्थातच 35 धावांचा महारथी त्यांनी ओळखलाय असं मी म्हणेन. 5 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 41 झाली आहेत. इथून बघूया आता मात्र 50चा जो आकडा आहे तो मात्र गाठणार का. लो फुलटा चेंडू आड्या बॅटने केलाय. उंच सुद्धा लांबी सुद्धा गाठली आहे. चेंडू जातो सीमापार. षटकार निवडते. धावसंख्या झाली होती 47 धावा आणि त्याच्यामध्ये 41 या धावसंख्येवर होती. या स्पर्धेमधली पहिली 50 आपल्या नावावर करणार का देवेश वॉलन्स आपल्याला पाहायला मिळतील का, कारण 4 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 47 झाल्या. ओहो इथे मात्र पुन्हा एकदा हाफ टायकर चेंडू होता पंचांनी पाहिला आणि देणगीच्या स्वरूपामध्ये एक धाव असेल. धावसंख्या 48 झाली आहे. या ओव्हरचा विचार केला तर 4 चेंडू शिल्लक आहे. या स्पर्धेमधली पहिली 50 आपल्या नावावर करणार का देवेश हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. 50 साठी 9 धावांची त्याला गरज आहे आणि संघ मात्र पोहोचला तो 48 वर. एक हाती वन साइड हिरो मात्र पाहायला मिळतोय देवेश. हा टेका चेंडू आडव्या बॅटने फटका खेळलाय. प्रोटेक्शन तिथे आहे. कॅच ड्रॉप झाली आहे. 5वी कॅच ड्रॉप झाली आहे. एकाच खेळाडूला 5 जीवनदान. त्यानंतर पहा इथे मात्र स्ट्राईक तर तो घेणारच आहे. 1 धावने मात्र तो जाईल 42 वर आणि संघ जाईल 49 वर. हा 5वा जीवनदान आहे. आता मात्र कुठल्या देवाच्या समोर मात्र देवेशने नारळ ठेवला हे बघावं लागेल, कारण एखाद्या बॅट्समनला 1 जीवनदान मिळत नाही. इथे मात्र सलग 5 जीवनदान दिलेले आहेत. एकटा 42 वर लढतोय. संघाची टोटल 49 आहे आणि एकटा 42 वर खेळतोय. अजून जर विचार केला तर 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावांची गरज आहे त्याला स्वतःचे वैयक्तिक 50 धावा करण्यासाठी. हाफ टायगर चेंडू आडव्या बॅटने खेळला. चेंडू आपण पाहतो मिड विकेट मध्ये जोपर्यंत फेकला जाईल तोपर्यंत मात्र चेंडूला फेकला परंतु खराब थ्रो. त्या दरम्यान या 2 धावा कंप्लीट केल्यात. वैयक्तिक 44 वर मात्र देवेश जाईल आणि संघाची टोटल होती मात्र 51 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिली 50 आपल्या नावावर करणार का सोनार सिद्ध चषक ज्याची सातत्याने चर्चा असते या स्पर्धेमध्ये आपला दबदबा राहणार का. 44 वर मात्र तो खेळतोय. धावसंख्या 51 झाली आहे. उंच तर आहे परंतु लांबी नाही आहे. चेंडू हवेमध्ये आहे आणि कॅच पुन्हा एकदा ड्रॉप झाली आहे. बघा 6वा जीवनदान आहे. 3री कॅच आता मात्र चेतनने सोडली आहे आणि ते सुद्धा आपण बघतो 6वा जीवनदान आहे. धावसंख्या झाली 53 आणि वैयक्तिक किती खेळतोय 46 वर खेळतोय. जिथे चेंडू त्यांनी फेस केले 17 चेंडू 46 धावा. या ओव्हरचा आपण विचार केला तर अंतिम चेंडू शिल्लक आहे. नक्कीच 50 धावा कंप्लीट करणार का. ज्या बॅट्समनला 6 जीवनदान दिलेत 46 वर खेळतोय. 4 धावांची त्याला गरज आहे 50 साठी. लढलाय संघर्ष करतोय आणि प्रथमच या क्षेत्रामध्ये की 6 जीवनदान एका खेळाडूला दिलेले आहेत.
आणि ते म्हणजे दिवेश याला. बघा धावसंख्या 53 झाली आहे. शेवटचा चेंडू आहे. पहिली 50 आपल्या नावावर करणार का? हो पहिली 50 होणार का? आणि नक्कीच आलेला आहे. एक सिंगल जर घेतली आहे, डबलला पलटलेत, 53 झाल्यात, तिसऱ्याला पलटलेत आणि इथे मात्र तिसरी मिळणार नाहीये. 2 मिळाल्या. 48 धावांची एक खेळी मात्र गेली आहे ती दिवेश आणि धावसंख्या झाली ती इथं 55 धावा आणि विजयासाठी आता 48 धावांची एक जबरदस्त खेळी केली आहे. 6 जीवनदान मात्र दिलेले आहेत दिवेशाला आणि त्याच्यानंतर मात्र 48 धावांची एक वादली खेळी त्यांनी केली गेली आहे. पहिला डाव मात्र संपलाय. पहिला डाव संपत असताना प्रथम बॅटिंग करत असताना जय बजरंग हेटवणे या संघाने मात्र 55 धावा बनवल्यात. येणारे 24 चेंडू आणि 56 धावांची गरज आहे ती अर्थातच भासते या संघाला. कोण जाणार अंतिम 3 मध्ये त्यासाठी आपल्याला थोडंसं थांबावं लागेल. पहिला डाव संपलाय. दुसऱ्या डावात जशी सुरुवात होईल ती आपण आवाजामध्ये बदल करूया आणि आवाज ऐकूया. किल्ल्या गावचा एक बुलंद आवाज अर्थातच किशोर कोकरे याला. आज मात्र आपण पाहूया ज्या खेळाडूला मात्र 6 जीवनदान दिलेले आहेत. आता मात्र एक आक्रमक बॅटिंग भास्ते संघाला सुद्धा करावं लागेल. 24 चेंडू आणि 56 धावांची गरज आहे. नक्कीच आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने गीतेश खऱ्या अर्थाने दिवेश एकही मॅच सकाळपासून खेळला नव्हता, परंतु जशी त्याला संधी मिळाली, परंतु खऱ्या अर्थाने आज नशिबाची साथ सुद्धा त्याला लागलेली आहे. एखादा बॅट्समनला एक जीवनदान मिळत नाही, इथे तर चक्क त्याला 6 जीवनदान मिळाले आहेत. चला विनंती असेल हेटवणे संघ आपण शतोषण लगेच लावून घ्या आणि भास्ते संघ लगेच आपला बॅट्समन पाहत आहे. 24 चेंडू आणि 55 धावा इथे बनल्यात. अर्थातच 56 धावांची गरज आहे. 24 चेंडू 56ची गरज आहे. जर 56 धावा इथे भास्ते संघाने केल्या तो अंतिम 3 मध्ये तो जाईल आणि जर काय करून दिले नाही तो अंतिम 3 मध्ये हेटवणे संघ जाणार आहे. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावमध्ये आपण पाहतो तर 1 साइड हिरो राहतो दिवेश याला आपण पाहिला, पण तो दुसऱ्या डावमध्ये बघूया कोण हिरो राहणार. 24 चेंडू आणि 56 धावांची गरज आहे. थँक्यू सो मच. पहिल्या पूर्वार्धामध्ये आपण आवाज ऐकलाय उमेश साळुंके. एक जबरदस्त समालोचन त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. एक महत्त्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये जय बजरंग हेटवणे त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना स्वयंभू बादसे या दोन संघादरम्यानची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिल्या पूर्वार्धाचा डाव संपलाय. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना 55 बनवल्या गेल्या. 56 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट केलंय. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली दिवेशची. तब्बल 6 जीवनदानाच्या जोरावरती बॅटिंग करत असताना दिवेशला आपण पाहिलं आणि दिवेशनं मात्र तब्बल 48 धावांचं योगदान दिलेलं आपल्याला पाहायला मिळालं आहे. 4 चौकार तर 3 षटकाराच्या जोरावरती 48 त्याच्या माध्यमातून बनवल्या गेल्या. उत्तरार्धाला सुरुवात. पहिलाच बॉल प्रचंड वेगानं हाताळलाय गोलंदाज रुपेश धनवीनं. पहिला चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्धाव स्वरूपाचा येत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. चांगली गोलंदाजी. रुपेश धनवी हे नाव आज मात्र या मैदानावरती नवं नाही आहे. सातत्यानं चांगलं कामकाज किंबहुना आजच्या दिवसाचा हिरो प्लेअर ऑफ द डे. तब्बल 3 मॅचमध्ये 3 सामनावीराचे किताब त्यानं जिंकले. किंबहुना आजच्या दिवसाचा हिरो प्लेअर ऑफ द डेचा तो मानकरी ठरला. तोच गोलंदाजीला आता पाहायला मिळाला. यावेळेस साफ ट्रॅकर बॉल शॉर्ट अँड पुल केलाय. बॉल मात्र लॉंग लेग रिजन मध्ये. सीमा पार. धावा 4 चौकार.
चौकार येतोय. चौकाराच्या मदतीनं आता मात्र खातं ओपन केलं टीम भातसई संघानं. 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बॅटिंग करावे लागेल. धावांचा पाठलाग होऊ शकतो. त्या थाटणीचे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावे लागेल. पुन्हा एकदा ट्रॅकर समोरच्या दिशेला खेळायचं होतं. बॉलर स्पाइक ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये स्वतः गोलंदाज चेंडूवरती आले. कोणती धाव इथे मात्र खर्च केली जाणार नाही. या निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होईल. या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावफलक थांबेल. धावफलकावरती धावा पहिल्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगली गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये रुपेश धनवी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. षटकातीला पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल वेगवान पाहायला मिळाला. टप्पा पडला त्यानंतर वेगानं बॉल विकेट किपरचा वेध घेत असताना आणखीन एका निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. या डॉटबॉलच्या मदतीनं धावफलक आता मात्र स्थिरावेल. धावफलकावरती धावा 4 या आकड्यावरती ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं जिथे चांगली गोलंदाजी केली गेली आहे. डॉटबॉलचा रेशो वाढवला गेला आहे. गोलंदाज दिवेश यांच्या माध्यमातून 4 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळाल्या. पहिल्या 4 बॉलचा खेळ संपला. षटकातीला 5वा बॉल. अडबा पाटणून सेटला खेळत असताना लॉंग द कार्पेट केला. इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक शॉर्ट स्क्वेअर लेग रिझनमध्ये एक सिंगल अगदी सहजरित्या मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केले जाईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावल. धावफलकावरती धावा 5 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. 4500हून अधिक ऑनलाईन प्रेक्षक या स्पर्धेदरम्यान आजच्या दिवसामध्ये आपल्यासोबत जोडले गेलेत. जाताच प्रेक्षक आपल्यासोबत जोडले त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. आणि त्यांच्या स्वागतासाठी बॉलला विरकावून दिलंय. बॉल सीमा पार. धावा 6 षटकार.
सुखकर आतापर्यंत हिटवणे या संघाचा आपल्याला पाहायला मिळाला आहे, परंतु बादशाही संघाला इथून कमबॅक करायचं आहे. धावा त्यांना मैदानाच्या आतमध्ये बनवायच्यात. विनंती करतो जे नेटमध्ये खेळाडू खेळतात त्यांना विनंती करतो खेळ थांबवायचा आहे. लो फुलटोस आक्रमण केले, फटका फसला, बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करत असताना त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू राहिला. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. अगदी 2च्या मदतीने धावफलक पुढे सरसाबल. धावफलकावरती धावा संख्या 16 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 16 आतापर्यंत बनवल्या गेल्या. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी अक्षय यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. अक्षय तेलंगे यांच्यावरती विश्वास दाखवला गेला. क्वालिफायच्या मॅचमध्ये शेवटच्या बॉलवरती 1ची आवश्यकता असताना अक्षयनं मॅच फिनिश केली होती. प्रभावित ते करतात जो ऑलराऊंडर खेळत असताना ॲज अ फिनिशर म्हणून ते मैदानाच्या आतमध्ये येत असताना प्रभावित करत असताना ते मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. षटकातील शेवटचा बॉल स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन केलं, लॉफ्ट केलं, फटका फसलाय. प्रतीक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. आणखीन एका विकेटचं पतंग बॅटर मैदानाच्या बाहेर. चला पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली गेली. लगेचच पाण्याची पूर्तता सुद्धा आपल्याला करायची आहे. 12 बॉलचा खेळ संपुष्टामध्ये. 12 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 16 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. शेवटच्या आता मात्र 12 बॉल आवश्यकता जिंकण्यासाठी 40 धावेची 20.00च्या मदतीनं आता मात्र इथून धावफलक राखायचा आहे. चला पाण्याची पूर्तता करा. तत्पूर्वी आपण डीजेकडे वळूयात. ऐकूयात एक डीजेकडनं सुमधुर संगीत. बारा बॉलचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथून 12 बॉलचा खेळ बाकी आहे. आवश्यकता 40 धावेची. सुपर 3 मध्ये कोणता संघ दाखल होईल? बॅटिंग करणारा बादशाही संघ की गोलंदाजी करणारा जय बजरंग हेटवणे ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. 12 मध्ये 40 बनवायच्यात. बॅटिंगसाठी सौरभ आहेत. सौरभकडे क्षमता आहे. मोठे फटके तो खेळू शकतोय. त्याही वेळेला त्याच्या साथीला राहुल आलेत. राहुलला मात्र कालचा दिवस गाजवला. त्याही वेळेला प्लेअर ऑफ द डेचे हकदार सुद्धा राहुल राहिलेले आपल्याला पाहायला मिळाले. इथून दोघांना धाबा बनवावे लागतील. 40चा पाठलाग करायचा आहे. मोठे फटके आता मात्र दिवेश यांच्या विरोधामध्ये खेळावे लागतील. पहिलाच बॉल प्रयत्न तर तेच राहिले, परंतु बॅटच्या टोला चेंडू आदळला. कॉट बिहाइंड द विकेट. विकेट वो पिच बॉल लॉप केला. फटका. याही वेळेला मिस टाइम आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा त्याही वेळेला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय. बघता बघता 2 धावा आता मात्र कंप्लीट केल्या गेल्या. या 2च्या मदतीने धावफलक पुढे सरसावल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 18 या आकड्यावरती. आतापर्यंत 18 धावा. 1 शॉट आहे. यस, एकच धाव इथे मात्र ग्राह्य धरली जाईल. एका धाव्याच्या मदतीने धावफलक आता मात्र पुढे सरसावल. 17 या आकड्यावरती. 17 पाहायला मिळाल्या. इथून 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 39ची आवश्यकता.
समोरच्या दिशेला आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, बॉल हवेमध्ये पाहायला मिळाला, जिथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. पुन्हा एकदा चुकी मैदानाच्या आतमध्ये होते. सुभाष झेल धरतीला दान झाला, एक धाव याही वेळेला मिळते. एका धावेच्या मदतीनं धावफलक 18 वरती जाऊन पोहोचलाय. आता मात्र आवश्यकता 9 बॉलमध्ये 9 चेंडूंमध्ये आवश्यकता 38 धावेची टीम भातसई या संघाला. दिवेश वाळंज हे नाव नाही आहे, तर हे एक ब्रँड बनलंय कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मधील. यावेळी साबॉल प्रचंड वेगाने तळला गेला, दिशेवरती भरकटले, लेग स्टिक मिस करून जाणारा बॉल व्हाईट बॉल दर्शविला गेलाय. पंच मनोज बोगटे सर यांच्या माध्यमातून या व्हाईट बॉलच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात, बराचसा डाव्या एसटीच्या बाहेरना चेंडू निघून गेलेला आपल्याला पाहायला मिळाला. ओपिच बॉल लॉप केलाय, फटका याही वेळेला मिस टाइम आहे. अक्षय तेलंगे बॉलच्या खाली, होणार नाहीये चुकी. आणखीन एका विकेटचं पतंग, बॅटर राहुल मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. षटकातील पुढचा बॉल चेतन आले आणि आता चेतन परत सुद्धा निघाले. बॅक टू बॅकचा आणखीन एक धक्का, टीम भातसई संघाला बॅटर आउट. विकेटचे पतंग होते, जिथे बॅक टू बॅकचा दुसरा धक्का बसला. चेतन आले, चेतन मैदानाच्या बाहेर परतले. आता कौशल आलेत ऑन हॅट्रिक. यावेळेसचा बॉल पंचांचा इशारा नो बॉलचा आलाय. त्याही वेळेला बॉल लॉंग स्टॉप रिझन मध्ये, सीमा पार, नो +4 अशा एकंदरीत 5 धावा धाव फलकावरती ऍड. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात, ओव्हर द विकेट गोलंदाज दिवेश पाहायला मिळाले. चेंडू हातातून सटकला होता, त्यावेळेला लिव्ह केला गेला, पंचाने नो बॉल दर्शविला आणि त्यानंतर विकेट किपर फंबल झाले आणि 4 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. 5च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलाय. 19 धावा धावफलकावरती आहेत. अडबा बॅटनं ऑन साईडला मोठा फटका खेळलाय, कौशलचा बॅटमधनं बॉल सीमा पार, षटकार. फुलटॉस बॉल, अडबा बॅटनं ऑन साईडला. सुरुवात तर चांगली केली आहे या ओव्हरची. 4 धावा, चौकार.
पहिल्याच बॉलवरती स्वप्नवत सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली आहे. 26चा पटला करायचा, धावा बनवायच्या. त्याही वेळेला पहिल्या बॉलवर 4 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेसचा बॉल समरिंग आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडला, जमिनी लगलत बॉल विकेट किपरचा वैध घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. जिथे डॉट बॉल येईल, डॉट बॉलच्या मदतीनं धावफलक थांबेल. धावफलकावरती धावा 34 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूयात. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न बॅटरनं केला आणि त्याही वेळेला निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. आता मात्र शेवटचे 4 बॉल विजयासाठी आवश्यकता 22 धावेची. याही वेळेला फिंगर रोल केली गेली, चेंडूला वळण दिलं गेलं. डॉट बॉल येत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. या डॉट बॉलच्या मदतीने आता मात्र धावफलक थांबलं. धावफलकावरती धावा 34 या आकड्यावरती पाहायला मिळाल्या. आवश्यकता शेवटचे 3 बॉल विजयासाठी आवश्यकता आहे 22 धावेची. आता मात्र गोलंदाजाची चुकी आणि त्यावरती केलेलं आक्रमण आणि त्यावरती संधीमध्ये रूपांतर केलं तर इथे मात्र मॅच जिंकू शकते टीम भातसे या संघ. पुन्हा एकदा नेटमध्ये खेळणाऱ्यांचं मी लक्ष वेधतोय. मॅचला कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही याकडे आपण लक्ष द्यायचे आहे. पुन्हा एकदा बॅटची इनसाइड एज घेतले. बिहाइंड द विकेट शॉट फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल मिळाले. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक 35 वरती जाऊन पोहोचले. आता मात्र शेवटचे अंतिम 2 बॉल बाकी. आवश्यकता 21 धावेची टीम भातसई या संघाला. 2 मध्ये 21 बनवायच्यात. बॅकफुटवरती ढकललं गेलं टीम भातसई संघाला. पूर्वार्धामध्ये 6 जीवनदान दिवेशला त्याने दिले आणि दिवेशनं 48 धावांचं योगदान दिलं. परंतु यावेळेस आणखीन एका खराब बॉलची संगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. व्हाईट बॉल दर्शवला गेला. या व्हाईट बॉलच्या मदतीनं 36 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय. चेंडूनं टप्पा पडल्यानंतर बरंचसं वळण घेतलं आणि त्यानंतर अतिशय दक्ष असे पंच प्रीतम सर यांच्या माध्यमातून व्हाईट बॉल दर्शवला गेला. अडवा बॅट नॉन सेटला खेळला. फटका फसला. बॉल हवेमध्ये. गोलंदाज बॉलचा पाठला करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. एक सिंगल त्या ठिकाणी येते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक आता मात्र पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 37 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते. शेवटचा एक अंतिम बॉल जिंकण्यासाठी आवश्यकता 19 धावेची. जय बजरंग हेटवणे संघ आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये दाखल झाले आणि दाखल होत असताना टॉप 3 मध्ये सुद्धा दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळाले. आजच्या दिवसाचा खेळ समाप्त होतोय. जय बजरंग हेटवणे हा संघ या मॅच मध्ये विजय संपादन करतो. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. जय बजरंग हेटवणे संघ मात्र मॅच जिंकली जय बजरंग हेटवणेनं आणि टॉप 3 मध्ये प्रवेश निश्चित केलाय. दिवेश वाळंज या मॅचचे हिरो ठरत असताना आपल्याला पाहायला मिळाले. 18 बॉलमध्ये 48 धावांचं योगदान. गोलंदाजी करत असताना 10 धावा खर्च करत असताना पाहायला मिळाले आणि तब्बल 3 विकेट त्यानं मिळवल्या आणि या मॅचचे हिरो अर्थातच प्लेयर ऑफ द मॅचचे हकदार ठरत असताना आपल्याला पाहायला मिळाले. चला दिवेशांना विनंती करूयात की आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आणि आपला सामनावीरचा किताब इथे स्वीकार